पहा मित्रांनो किती मस्त किती आखी तोंड झालं एवढी शिरल का तोंड मस्त आहे ना एकदम भारी. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं आज सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही घरच्या घरी पाणीपुरी बनवणार आहे. आता ही पाणीपुरी कुठंतरी रस्त्यानं अशी हातगाडीवर राहते किंवा हॉटेलमध्ये राहते. आता मी 1-2 वेळेस खायला येते बाहेर. मला वाटतं 10 रुपयाला का 15 रुपयाला अशी प्लेट भेटत येते. तो खायला नाही खायला अजून. पण बनवता येईल का तुला? हा मग करू ना प्रयत्न त्याला काय किती अवघड. ते काय पुऱ्या रेडीमेड आणल्यात आपण ना. हा तर मित्रांनो, आम्ही पुऱ्या पण रेडीमेड आणलं. चलो असो. तर आम्ही आज कशी पाणीपुरी बनवतो ना मित्रांनो, ती पाहत राहा. मग नक्कीच तुम्ही पण बनवू शकाल. तर चला मित्रांनो, आता आपण सुरुवात करू पाणीपुरीला. पण त्याच्यासाठी आपल्याला चिचा लागत आहेत पाणी करायला आंबट. हा मग तिथं आपल्याकडं हयाती त्या झाडाला जा ना. नाही तर चल मग मी घेऊन येतो तिचा. हा घेऊन या म्हणजे ताज्या ताज्या मस्त. तर चला मित्रांनो, आता सुरतला रामदास मी जातोय चिचा आणायला. तर चला मित्रांनो, आपल्याला चिचा खोडायच्या आहेत ना. मग आपण चालू आहे चिचाच्या झाडाकडं. ह्या आपलं झाड आहे आपल्या एकदम घराजवळच आहे. चला आता रामदास गेला आहे खाली. रामा वर जात आहे. हा प्रयत्न कर नाही तर मग पाहू आपण. तर मित्रांनो पहा, चिचा आहेत भरपूर लागल्या त्या भरपूर चिचा लागेला ती. पण मग आता ते आपल्याला पिकेलच लागतील. तर मित्रांनो, आता रामदासला चाटता येत नाही, हाय बारीक चीज. पण असो, आपल्याला ना हे चिचा खालून सुद्धा हाती येतं त्या पहा. तर ह्या आपण हाताने सोडून घेऊ. जेवढे आपल्या हातात येतील ना तेवढे आपण हाताने सोडून घ्यायचं सांगतो. रामा रामा काय हातात येतात ह्या. हा मग खुर्द तशाच खालून आंबट आहेत गोडे गोड्या तीन गोडे का बरे साधन नाही का. चला मित्रांनो, आता ह्या हातात जेवढे येतील ना आपल्याला रेसिपी पुरता वाट येतील ना तेवढंच घेऊ. आपल्याला काही जास्त नाही लागते. आपल्याला फक्त चिजाचा थोडा गोड पाणी काय आंबट पाणी करायची. रामा काय तुला पाणीपुरी आवडते का? हा मग आवडते ना. आपल्या कामापुरता तर झाल्या. इकडे आहेत बाकी ह्या भरपूर हात काय वर चढायची गरज नाही. केले ती खालून फक्त शिंदे आपण एक दिवस ना प्रयत्न करून वर चढून विचारलं असतो पण पायपा कसं सुटलं ती. जाऊ गेले. काय हिंदी काय गरज नाही. चिचा नाही गेलं तर सापडला का नाही चिचा? हां सापडल्यात ना. किती सापडला? आहेत खिसा बरं आहे. हा ना. हां चल मग आता करू पाणीपुरी बनव सुरत. हा हां एवढं सापडले एवढे बघायला का हा बघा ना. आता सोलून घेऊ ना अशा. सोडून गेला तिला. हा मग ह्या हातला भिजत झाला लागत. ह्या चिचोक नाही काढायचं ना. चिचू का मग त्या भिजला का पिळून घ्या लागत ना. चिचा निघून जातात ती. चिचा पहिलं तोंडाला पाणी येत आहे ना. लय तर मित्रांनो, आता आपल्याला चिंचाचं पाणी करायचं नाही आंबट. त्यासाठी थोडेसे चिचा सोडलेत आपण आणि थोड्याशा भिजत घालू आपण आता या पाण्यामध्ये. तर पाणीपुरीसाठी आपल्याला तिखट पाणी तयार करायची. तर त्याच्यासाठी आपण कोथिंबीर घेतली, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या जसं तिखट पाहिजे तसं, आणि एक अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि थोडा जिरा घेतला आहे. तर त्याला जिरा पावडर नाही आपल्याकडं, मग आपण जिराच वाटणार आहे त्याच्यात. तर एवढंच आपण मस्त पाट्यावर वाटण करणार आहे. तर आपल्याकडं मिक्सर नाही ना, मग पाट्यावर मस्त वाटून घेणार आहे. तर आपल्याला या साईजच्या वाटायची आहे ना, त्यासाठी आपण ह्या वारवटा पाटा धुवून घेणार आहे. काय म्हण पण पाठीवरच्या वाटण्याशिवाय चवच नाही ना. हां मग पाट्यावर कसा जळून नाही ना निघत, मिक्सरमध्ये त्या लाईटीवर जळून निघत आहे मसाला. आणि थोडीशी तकलीफ होते वाटाय, पण व्यायाम पण होऊन जातोय ना. व्यायामही होते, खायला चवदार. त्या पहिल्या आपल्या जुन्या बायांचं नाही का मनगटात बळ राहायचा. हां मग तर जातीवर दळायची अशी पाठीवर एवढ्या मोठमोठी दगडांनी असं म्हणजे वाटायची नाही का. मग त्या डबल डोक्यावर पाणी आणायचे आणि आपल्या इकडे व्यायाम करायची गरज नाही ना. म्हणजे व्यायाम आधी ह्या कसदार खाणं नाही का. हा ना. चला आता आपलं पाठीवरचं वाटण चालू आहे. आपल्याला तिखट पाणी बनवायचे पाणीपुरीसाठी आणि त्यानंतर आपण ती पुरी तळून घेणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला जी पाणीपुरी तळायची आहे त्यासाठी आपण ह्या पुऱ्यांचा पाकिट आणला आहे, रेडीमेड आणला आहे बाजारातून. तर ह्या पाकिट आहे जवळजवळ 70 रुपयाचा. हे बा, आणि म्हणजे ह्या पाकिट म्हणजे साईजनुसार असेल, पण आपण 70 रुपयाचा आणला आहे. आता याच्यामध्ये पुऱ्या कशा राहतात त्या पण आपण पहिले नाही. तर आता आपण प्रथम ह्या पाकिट खोलून घेऊ आणि मग त्या पुऱ्या तळू.
रामा पै खोलून रे. तर आता रामदासला उत्सुकता होती ना ते खोलायचा. तर पाहू आता रामदास पाकिट खोलतोय. कशा पुऱ्या त्याच्यात पाहू आपण. ते काय मसाला. मसाले राहते. हां मला वाटतं पाणीपुरी मसाले पहा. रेडीमेड मसालासुद्धा आहे त्याच्यात. तर आपल्याला नव्हतं माहीत हे मसाला आहेत. पण याच्यामध्ये रेडीमेड मसाला पण आहे पहा. आणि कुठं पुऱ्यात हे बघा याच्यात पुऱ्या आहेत. ह्या पुऱ्यात पहा याच्यामध्ये. आणि याच्यात हे सगळं मसाला आहेत पहा याच्यात. बरंच मसाले ती. चला आता ह्या याच्यामध्ये ह्या पाकिटामध्ये पुऱ्या ती. बाकीच्या याच्यामध्ये मला वाटतं ह्या वाटण आहे का ना. हा सगळा रेडमी नाही आहे. आपण तर वाटण केला. हा पण मग थोडा टाकू ना. तर आपण ह्या पण थोडं थोडं टाकू. आता आपण वाटण केला आपल्याला माहीत नव्हतं मित्रांनो तर याच्यामध्ये वाटण असेल म्हणून. तर चला आता आपण पुऱ्या बरोबर रामा खोल केवढ्या पुऱ्यात पाहू आपण. तर रामदास खोलतोय हो त्याच्यात केवढ्यात पुऱ्या. तर हे पहा ह्या अशा एवढ्या पुऱ्या आहेत. हे पहा ह्या कायच्या असतं काय ह्या गव्हाच्याच असते नाही तर. हां काय नाही वाटायचं. हो तळून कशा काय फुगत आहेत. हा चला आता पुऱ्या आपण तळून घेणार आहेत. तर भावा बहिणीनो आजची रेसिपी आपण गॅसवरच करणार आहे. गॅसवर कसा आपले पाहिजे तसं जाळ ठेवता येतोय. म्हणजे ह्या पुऱ्यात का नाही ह्या तळायच्यात आपल्याला ह्या लई जळती नाही. आणि चुलीवर कसा जाळसारखा लागत नाही. त्याच्यामुळं आपण आता गॅसवरच करणार आहे. तर आता मी तेल घेते ओतून याच्यात थोडासा ताप आहे पुऱ्यांसाठी. मग आता गॅस पेटून घेते खाली. मीडियमच ठेवायला आता आहे ना. हा थोडी लई उकळी नाही येऊन द्यायची त्याला. आज आपण पहिल्यांदाच करतोय बा हा. पहिल्यांदाच म्हणजे पाहू ना कशा होत्या. तुम्ही म्हणतात लय भारी लागत आहेत मग. पण मग आता त्या खायला होता विकत मी. आता आपण घरी तर अजून पनीरच नाही ना. पण मग लई नाही पण भारी तर होते ना थोड्या वाटल्या. बरं बरं चालेल. चला आता तेल तापत ठेवलं आपण. टाकून पाहिजे तेल तापलं का नाही. हा एकच टाके द्या आधी. तेल तापलं का नाही मित्रांनो. हां तेल मस्त तापलं का. थोडंसं अजून बाकी आहे पण मग पुऱ्या तापल्या ना मस्त. त्याला लई उकळी यायला लागत नाही मग जळत येत. हां पुऱ्या जळत आहेत. तर पहा मित्रांनो मस्त हे बा किती मस्त पुरी फुगली बा. एकदम गोल गोल मस्त भारी होतात ना. भारी होतात. वा वा मस्त पुऱ्या फुगायला केला झालं पे. मस्त फुगत आहे ना. पहा मित्रांनो किती मस्त. आज पहिल्यांदाच बनवतोय पाणीपुरी. काही चुकलं आहे मित्रांनो तरी पण मग माफी असावी कारण आपण पहिल्यांदा बनतोय का नाही. तर ह्या चिचाचा पाणी. आता याच्यामध्ये आपण अजून काही गूळ नाही टाकला. गूळ टाकल्यानंतर मग त्या म्हणजे गोड होईल. आणि इकडं आपलं ह्या तिखट पाणी आहे. म्हणजे आपण कोथिंबीर अद्रक हिरवी मिरची आणि जिरा एवढा वाटला आहे पाठवून. तर आता आहे ना मित्रांनो आपल्याला याला चव यावं म्हणून थोडासा आपण आंबट पाणी आहे ना चिचाचा थोडा याच्यात टाकणार आहे. ती नॉर्मल टाकणार आहे याच्यामध्ये म्हणजे याला चांगली चव येते. हे बा आणि ह्या पाणी असं आपण असं थोडासा एकजीव करून घेऊ. या तिखट पाणी आहे ना याच्यात आपण चिंच टाकलेलं लई भारी लागले यार. हे बा आणि आता याच्यातल्या ह्या ज्या चिंच आहेत ना ते आपण आता बाहेर काढून टाकणार आहेत. ह्या पाणी याच्यात गूळ टाकणार आहे. ती म्हणजे ज्याला तुला आवडत आहे गूळ. मग तुला नाही आवडत तू आंबट खाणार आहे. नाही मी तिखटच काय. बरं चालेल. तर मित्रांनो असं करता याच्यात गूळ टाकावं लागत आहे बरं का. तर आता ह्या तिखट पाणी आपलं तयार झालं ना. आपल्या पुऱ्या तळल्यात आणि पोहा तयार झालं का पुऱ्या पोहा आपण. आणि याच्यात आहे ना थोडासा आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे बा चवीनुसार मीठ टाकावं लागत आहे. म्हणजे पाहिजे असेल तर हे बा हे मीठ टाकून घेतलं आपण थोडासा चमच्यानं हलवून घेऊ आपण. आता ह्या पूर्ण तयार झाला. याच्यामध्ये ना अजून बराचसा काही आपला बाकी आहे. तर चला आता पुऱ्या पण आपल्या मला वाटतं तळून झाल्या असतील. पुऱ्या जर तळून झाल्या असतील तर लगेच आपण खाऊन घेऊ. तर हे पहा आपल्या एवढ्या पुऱ्या तळून झाल्या. ती अजून तळायचं काम बाकी आहे. म्हणजे तळायचं काम चालू आहे. चला आता आपण थोडीशी टेस्ट करून पाहू. रामदासला पण बोलू.
भावा बहिणीनं पाणीपुरी बरोबर खायला टमाटर आणि कांदा आपण कापून घेऊ. तर भावा बहिणीनं आता आपली पाणीपुरी तयार झाली, सगळं साहित्य तयार झालं. तर आता मी रामदासला एक पाणीपुरीची प्लेट बनवून देते. तर या अशा मस्त पुऱ्या आधी तर असं आहे ना, असं बॉक्सा पाडून घ्यायचा. रामा तुला हे तिखट पाणी लागत आहे, गोड पाणी लागत आहे? गोड पाणी दे. आपल्याजवळ हे गोड पाणी आहे ना. हा, माझा थोडा कांदा टाकायचा खाली, थोडासा तंबाट टाकायचा आणि मग त्याच्यावर असं पाणी टाकायचं. तुला हे देऊ ना गोड पाणी? जशी त्याच्या पसंतीनुसार. आणि थोडीशी शेव टाकायची. बरं एक तर खाऊन पे बरोबर एवढे खाऊन पे. कशी लागते पे? ओजक 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 कशी लागते रामा? हॉटेलसारखी. मस्त. काय काय मग आता रामदासला प्लेट बनवून ठेवू. हा हा हा. रामदास तर मग तो मला आवडले, गोड झाले. तर आता मी खाऊन पेते बरं कशी लागते. आता मी तर पहिल्यांदाच खाते म्हणा. आज आपण स्वतःच घरी बनवली. विकत घेण्यापेक्षा हा, मला गोड नाही जास्त आवडत, मग मी तिखटच पाणी टाकते. बरं लागते बरं का. मस्त लागते ना. हे यार माझ्या तोंडाला पाणी आलं, आता मी खाऊन पाहतो ना. तुम्ही खा. मी खातो आता. पण प्लेटा बनवू. हां प्लेटा बनवू म्हणतो आपण. बनवू प्लेटा चला आपण. मी तर आता मी खाऊन पाहतो बरं. चला आपण पण सुरुवात करतो आता. बनवून घेतो. टोमॅटो, शेव टाकेल, थोडी शेव, त्यानंतर तिखट पाणी थोडासा जास्तच वापरायचं. मला तिखट पाणी जरा जास्त आवडत आहे ना. आणि आपण हे नाही घेणार आता. त्याबरोबर आपली आवडती चटणी आहे, टॅमरिन चटणी. ही त्या पाणीपुरीच्याच याच्यामध्ये येते बा. टॅमरिन चटणी फिरावं आपण त्याच्यावर थोडीशी. आणि पुन्हा एकदा अख्खीच्या अख्खी तोंडात घालतो. एकदम भारी भारी. तर टॅमरिन चटणी बरोबर सुद्धा एकदमच भारी होते मित्रांनो. आणि तुम्ही पण बनवून पहा अशी पाणीपुरी. आज आमच्या पद्धतीनं आम्ही घरच्या घरी पाणीपुरी बनवली. रामदासच्या आईला पण आवडली, रामदासला पण जेम आवडली, आणि मला पण जेम आवडली. तिने तर कधी खायलाच नव्हती. तुम्ही कधी खायला नव्हती ना? नाही पहिल्यांदा. म्हणजे आम्ही पहिल्यांदा हात गाडी मी राजूरला खाली होती, बाहेर खाली होती. एकदम खास मित्रांनो, तुम्ही पण नक्कीच बनवा. आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं, चला एक लाईक करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.